नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप मजेत असेल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. मित्रांनो, आज फार घाई गडबड होती आणि आज मी अजिबात शूटिंग व्हिडिओज काढला नाही, बिलकुल नाही काढला. कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ काढला नाही. आता तुम्ही वेळ बघा, संध्याकाळचे रात्रीचे 11 वाजलेले आहेत. 5 मिनिटं बाकी आहेत. एवढी धावपळ. आता मित्रमैत्रिण्या सुरू असतात ना, म्हणूनसाठी बिलकुल वेळ नाही भेटला मला. मी पण दिवसभर जरा बाहेर होती. फार मोठी आज धावपळ होती आणि त्याच्यामध्ये अक्षरशः हातातच मोबाईल घ्यायला भेटला नाही. मोबाईल हातामध्ये घ्यावा थकून नाही. बघा हे घरामध्ये पण किती पसारा. सगळं आवरायचं, सगळं बॉक्स हे ते पसारा चालूच आहे आवरायचं. सगळेजण हेल्प करतात. रात्री 11 वाजलेले आहेत. अजून जेवण झालेलं नाही आहे कोणाचं. आता जेवतील सगळे. आज पाऊस, आज इकडे पाऊस नाही आहे, बिलकुल पाऊस नाही आहे. तुमच्या साईडला काय माहिती आहे की नाही. मैत्रिणी आल्या, मैत्रिणी गेल्या. कामाची धावपळ, सगळीच धावपळ, काही बाकी नाही आहे. आणि त्याच्यामध्ये माझा सिमेंट भरून पण माझा दात दुखतो. मेला रूट कॅनल 2 वेळेस केला तरीही माझा दात दुखायचा काय थांबत नाही आहे. आता तो दातच काढून टाकावा असं मला वाटतं, पण मला भीती पण वाटते. काढणं गरजेचं आहे, पर्याय नाही. काय मला सुचतच नाही. कारण का ना, असा कुठलाच दिवस नाही आहे की मी दिवसभर मोबाईल हातात घेतला नाही आहे. पण तो आजचा असा दिवस उगवला ना, अक्षरशः मी मोबाईलच हातात घेतला नाही आहे. माझा मोबाईल दुसऱ्यांकडेच, मुलांकडेच, ह्याच्याकडे त्याच्याकडे, फक्त फोन पे करण्यासाठी मोबाईल. सगळ्यांकडे मोबाईल घेऊनच दिवस माणूस माझा बाहेरच आहे. माझा मोबाईल घेऊन का आता त्यांना फोन पे करायचा होता. आज मी म्हटलं आता काय खरं नाही बाबा, पण असं करू शकत नाही ना. मला तुमची सवय झालेली आहे. तुमच्याशी बोलल्याशिवाय माझा दिवसच जात नाही आहे. तर मला म्हणाले आता खूप दमलीच, राहून दे आजच्या दिवस व्हिडिओ झोप. मी म्हटलं नको, माझ्या मित्रांशी मला बोलू दे आणि मला बोलल्याशिवाय मला करमतही नाही. आज ना सगळं आवरायला घेतलंय. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आमचा दसराच आहे आता. एवढं सगळं मी साफसफाई काढली सगळ्या मध्ये. त्याच्यामध्ये मला एक मिळालं बघा, तुम्हाला सांगते. हे पहा, हे ठेवलं पर्सला, घरी नेण्यासाठी ठेवलं, गावी नेण्यासाठी. हे असं एक बंदूक असते, अशी बंदूकमध्ये हे टाकायचं असं. हे मेन आहे, म्हणजे असं काही बटनावर चिटकवायचं, त्याच्याबद्दल आहे हे. फार मी थकलेली आहे आज, फार म्हणजे फारच थकलेली आहे. आता काय करणार, करावंच लागते सगळ्या गोष्टी. हा ग फॅन चालू कर. आत्ता फॅन पुसला पण माझ्या लक्षातच नाही चालू करायचं. पुसून लावतेस का ते? त्याच्यामध्ये आहे सामान ते ठेवायचे. हो का? बरं वाटते आंघोळ करून. हा ना, आंघोळ केल्यावर बरं वाटतं. मी पण आता फ्रेश झाले. सकाळपासून लई कामं होते बाई. आता मी पण आंघोळ केली. भले उशीर होते, 11 वाजले. सकाळची पण आंघोळ असते, संध्याकाळची आंघोळ उशिरा केली आणि संध्याकाळची पूजा उशिरा केली. हां, इथं फॅनला हवा लागते, पण खाली बसल्यावर हवा लागत. बॉसची पण आंघोळ झालेली आहे. बॉस आणि तिचे पापड. हां, आणि एक पण दे जरासा ॲलोवेरा जेल. माझा तर रंगच नाही. अगं आंघोळ केली, शहाणे तोंड धुतलं का विचारते. मी आंघोळ केली, मी पण पेंगळले. काय ना मित्रांनो, आता मे मध्ये जो आपला सप्ताह बसला होता गावी, तर मेच्या सप्त्यामध्ये सकाळी जात होते ना मी. सकाळी तर 10 वाजता यायचं. 10 वाजता 11 वाजता घरी जात होते. तर 11 वाजता कडक ऊन, स्कार्फ पण नेत नव्हते, कधी नेत नव्हते. मग परत दुपारी जायचं जेवणासाठी. कधी जात पण होते, कधी नव्हते. आणि संध्याकाळी हरिपाठाला आणि प्रवचनाला घरनं 5ला निघायचे. तेव्हा पण ऊनच असायचं. 5ला काय कमी ऊन लागतं का उन्हाळ्यात मेमध्ये. आणि परत पाऊस पडला मेमध्येच. परत घरची काही कामं होती, बाहेरची थोडंफार शेतातली कामं समजा. आणि नंतर पावसाळ्यामध्ये आत्तासुद्धा माझ्या गावी असं पाऊस पडून गेला की एकदम ऊन, असं चटकन ऊन पडतं, कडक ऊन पडतं. आणि मला आता ना अक्षरशः कंटाळा यायला लागला आहे. स्कार्फ बांधा, नाक बांधा, हात बांधा, तोंड. कधी कधी मग आपण थोडंसं बाहेर निघावंच लागतं.
गाया आहेत म्हणून बाहेर निघावं असं ते बाहेर निघल्यामुळं मी एकदम काळीकडे झाले. सगळेच मला म्हणतात तू कधीच नाही, पण ह्यावेळेस फार काळी झाली. मी झालीच आहे काळी, कारण का ह्यावेळेस मी स्वतःची काळजी घेतली नाही म्हणून माझा असं झालेला रंग आहे. आणि आता इथून पुढे घेईन असं मी विचार करते, कारण का मला पण खूप लाज वाटते असं मग सगळ्यांना सांगायला रे कसं काय. नाहीतर मला असं मी कधीच होत नाही. सगळे म्हणतात अरे वाटत पण नाही तू गावी राहते, पण ह्यावेळेस मी जास्त धावपळ केली. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची पण आणि इतरांच्या पण. बाय बाय.